माझ्या आईबाबांचे मी आभार मानते, कारण त्यांनी मला कुठल्याच गोष्टीसाठी थांबवलं नाही. जेव्हा पण अशा मला अपॉर्च्युनिटीज आल्या, जिथे मला स्टेट लेवलला खेळायचं आहे व्हॉलीबॉलसाठी किंवा मला नाटकासाठी जायचं राहावं. सो मला खरं तर हॉटेल मॅनेजमेंट करायचं होतं. कंप्लीट केलं, तर मी सक्सेसफुली कंप्लीट केलं. आय गॉट व्हेरी गुड पर्सेंटेज इन इंजिनिअरिंग असायचं. त्याच्यामुळे मुंबई हे एक तुम्ही म्हणू शकता मीडियम होतं मला टू प्रोग्रेस. म्हणेन 50% या गेमसाठी पात्र होतो, कारण एवढ्या मोठ्या लेवलला खेळणं आणि 37 कंट्रीजमध्ये तुम्हाला एक रिप्रेझेंट करणं ही आमच्यासाठी कुठे ना कुठेतरी मोठी गोष्ट आहे. गोइंग टू ऑफिस 2 days फ्रॉम ऑफिस 3 days फ्रॉम होम असल्यामुळे आठवड्यातले जवळपास 5 दिवस स्वतःसाठी काहीतरी करायला मिळतात, स्वतःला डेव्हलप करायला मिळते. तर पहिले 10 किंवा पहिले 15 रिसोर्सेस मी इथूनच घेऊन जाणार, जे वेल ट्रेंड असतील. कारण आपल्याकडे खूप हुशार मुलं आहेत. तुम्ही एक्सप्लोअर करायला शिका, हे मी सांगेन. कारण आज मी जेव्हा एक्सप्लोअर करते मल्टिपल बाहेरच्या कंट्रीज, त्यावेळी मी तिकडच्या लोकांना बघते, तिकडच्या सवयी बघते किंवा तिकडच्या गोष्टी कशा होतात त्या मी गुगल हे खूप वाईड मेकॅनिझम आहे टू सर्च एनिथिंग यू वॉन्ट. यूज इट फॉर गुड कॉज. नमस्कार. सज्जांकित या मुलाखत मालिकेत तुमचं सर्वांचं पुन्हा स्वागत आहे. आज आपल्यासोबत आहेत काजल कांदळगावकर. काजल कांदळगावकर हे नाव म्हणल्यानंतर आपल्याला सप्टेंबर महिना 2024चा सप्टेंबर महिना आठवत असेल. 2024च्या सप्टेंबर महिन्यात बीच टेनिस ही जी स्पर्धा झाली, त्याच्यामध्ये भारताचं प्रतिनिधित्व करून त्यामध्ये उपउपांत्य फेरीपर्यंत त्यांनी मजल मारली होती. आणि काहीशा माहीत नसलेल्या खेळामध्ये भारतासाठी प्रतिनिधित्व करणं आणि जवळपास 37 देशांमध्ये आपण स्वतःचं स्थान निर्माण करणं ही एक मोठी गोष्ट त्यांनी त्यावेळी तिथे अचीव केलेली होती. आज आपल्यासोबत बोलायला स्वतः काजल आहेत. काजलजी, तुमचं मनापासून स्वागत आहे आपली सिंधुनगरी न्यूजवरच्या सज्जांकित या मुलाखत मालिकेत. खूप खूप धन्यवाद. मला इथे तुम्ही एक प्लॅटफॉर्म अवेलेबल करून दिला की मी स्वतःचं मनोगत करू शकेन, त्यासाठी तुमचे आभार. काजल, तू मालवणची, म्हणजे मुळात आधी सर्वांना सांगायला आवडेल की ऐकायलाही आवडेल की मालवणच्या एका मुलीने, सुकन्येने, सिंधुदुर्गाच्या सुकन्येने एवढी जेव्हा ती मजल मारते, त्यानंतर हा खेळ नेमका काय आहे? मग या खेळाबद्दल आपण जाणून घेऊयात, पण त्याआधी तुझं बालपण जे आपण मालवणमध्ये तुझं गेलं आहे ते कसं गेलं ते तू सांगावं. माझं बालपण हे खूप मस्त होतं, जिथे भरपूर साऱ्या कल्चरल ॲक्टिव्हिटीजमध्ये आम्ही पार्टिसिपेट होतो. कारण टोपीवाला हायस्कूल ही शाळाच जवळपास खूप अशा कल्चरल ॲक्टिव्हिटीज आणि स्पोर्ट्सला नेहमी प्राधान्य देत आली आहे लहानपणापासून. त्यासाठी मी माझ्या शाळेची खूप ऋणी आहे, कारण कधीही त्यांनी आमच्या कुठल्याच गोष्टीला नाही म्हटलं. आमचा खूप छान ग्रुप होता, जिथे माझ्या ग्रुपमध्ये स्नेहल तिनेकर किंवा तिनेकर मॅडमची मुलगी किंवा मधुरा काटकर ही खूप मोठ्या वेगळ्या लेवलच्या मुली होत्या किंवा आमच्या वर्गातले स्टुडंट्स होते जे खूप चांगले होते. आणि प्रत्येक वेळी आम्ही नाटक म्हणा किंवा संगीत प्रोग्राम म्हणा किंवा काही स्पोर्ट्स असला तर ती आमची एक ग्रुपच तो पुढे असायचा सगळीकडे. त्याच्यामुळे नेहमी एक कॉम्पिटिटिव्ह वातावरण राहिलं आहे लहानपणापासून. आणि माझ्या आईबाबांचे मी आभार मानते, कारण त्यांनी मला कुठल्याच गोष्टीसाठी थांबवलं नाही. जेव्हा पण अशा मला अपॉर्च्युनिटीज आल्या, जिथे मला स्टेट लेवलला खेळायचं आहे व्हॉलीबॉलसाठी किंवा मला नाटकासाठी जायचं आहे किंवा डान्समध्ये पार्टिसिपेट करायचं आहे, तर आई मला हाताला पकडून पाठवत होती लिटरली की तू जा. सेल्फ डिफेन्स तिने मला शिकवला, कराटे मी शिकले आहे. सो माझं बालपणमध्ये मला वेळच नव्हता. मला असं वाटतं आता मला थोडा तरी वेळ मिळतो, त्यावेळी माझ्या आईने माझं अख्खं सायकलच एंगेज करून टाकली होती की शाळेनंतर क्लासेस नंतर स्पोर्ट्स नंतर गाण्याचा क्लास किंवा अजून काहीतरी. शनिवार रविवार झाला की इथे तिथे सायकल घेऊन भटकायचं. आजूबाजूला खूप छान माझे मित्रमैत्रिणी होते लहानपणीचे, आम्ही खूप मस्त सायकल टूर्सवर जायचो. असं म्हणेन मी की खूप ऑर्गॅनिक चाइल्डहूड मी जगले आहे, कारण त्यावेळी मोबाईल्स नव्हते. त्यावेळी आमच्याकडे दुसरं काही साधन नव्हतं की जिथे आम्ही फक्त फोनवर काहीतरी बघत बसतो. आणि तेवढं बाहेरच्या जगाचं ज्ञान नसल्यामुळे तो एक अल्लडपणा नेहमी कायम राहिला. त्याच्यामुळे मी सांगेन की बालपण हे सगळ्यात बेस्ट होतं माझ्या आयुष्यातलं. म्हणजे पहिलीपासून ते 10वीपर्यंत, जिथे मी खरोखर जगले, कारण तिथे मी टॅक्स पे करत नव्हते.
आता म्हणजे तू जे सांगितलंस की मालवणचं बालपण म्हणजे तो एका प्रकारे तू उलगडून दाखवलंस बालपण. त्यानंतर तुझं महाविद्यालयीन शिक्षण आहे, महाविद्यालयीन शिक्षण ते कुठे झालं? सो माझ्या आईचा अट्टहास होता की माझ्या मुलीला मी मालवणात ठेवणार नाही. तिने बाहेर जावं आणि तिने स्वतःचं स्वतंत्र एक आयुष्य इस्टॅब्लिश करावं. सो मला खरं तर हॉटेल मॅनेजमेंट करायचं होतं. पण माझ्या बाबांचं स्वप्न होतं की माझी मुलगी बाबा इंजिनियर व्हावी. म्हणजे आमच्या घरात एक इंजिनियरची डिग्री असावी, बस त्यांचं असं एक स्वप्न होतं. सो त्याच्यामुळे माझा कुठेतरी स्कोप कन्वर्ट झाला मुंबईला गेल्यानंतर आणि मग मी डिप्लोमासाठी ॲडमिशन घेतली. खरं सांगायला गेलं तर मला इंजिनिअरिंगमध्ये तसा फारसा काही इंटरेस्ट कधीच नव्हता. मी नेहमी आमचं लहानपणापासून हॉटेल रिसॉर्ट असल्यामुळे माझा फोकस तो नेहमी तिथे राहिला. कारण आमची जी पूर्ण जर फॅमिलीज बघितली तर ती पूर्ण रेस्टॉरंट बिझनेसमध्येच आहे. मी किंवा आमची एक्सटेंडेड फॅमिलीज ज्या आहेत त्या सगळ्या रेस्टॉरंट बिझनेस असल्यामुळे लहानपणापासून तो एक स्ट्रगल आणि तो एक स्कोप मी बघत आली आहे. त्याच्यामुळे मी दुसऱ्या स्कोपचा कधी विचारच नाही केला. आणि मालवण पर्यटन म्हटल्यावर मालवणमध्ये उपजीविकेसाठी रेस्टॉरंट आयदर फूड जॉईंट्स और अशाच गोष्टी कॉमन आहेत इथे. तरी पर्यटन म्हणून जर पुढे जायचं असेल सो माझ्या डोक्यात नेहमी होतं की आय बी वन डे हॉटेल ओनर. ते अजूनही आहे, असं नाही आहे ते गेलं आहे माझ्या डोक्यातून. ऑफकोर्स तो माझा लाँग टर्म गोल आहे की टू हॅव गुड रेस्टॉरंट इन मुंबई. त्यावर मी आता कामही चालू केलं आहे हळूहळू. पाईपलाईनमध्ये आहेत काही गोष्टी. बट इंजिनिअरिंग मी केलं कारण माझ्या बाबांची इच्छा होती. आणि ते मी असं नाही की मी ते रडत खडत कंप्लीट केलं, ते मी सक्सेसफुली कंप्लीट केलं. आय गॉट व्हेरी गुड पर्सेंटेज इन इंजिनिअरिंग. जेव्हा मी SSPM कॉलेजमधनं इंजिनिअरिंग पूर्ण केलं. कारण डिप्लोमा हा कोर्स मी मुंबईमध्ये केला होता. मी मुंबईमध्ये 3 वर्ष राहिले. तिथे राहून मी पूर्ण माझं एज्युकेशन घेतलं. त्याच्यानंतर डिग्रीसाठी मी कणकवलीमध्ये आले. कणकवलीमध्ये मी ॲडमिशन घेतली कारण घराच्या जवळ होतं कॉलेज आणि आईबाबांसोबत राहायला मिळेल या दृष्टीने मी मुंबईवरनं इथे आले. त्याच्यानंतर तिथे असतानासुद्धा मी स्पोर्ट्स काही सोडला नाही. मी तिकडच्यासुद्धा आमच्या कॉलेजचं व्हॉलीबॉल टीमला रिप्रेझेंट करत होते. मी टीमची लीड होते तिकडेसुद्धा. आम्ही तिथेही मतलब असतात ना इंटरनल चॅम्पियनशिप्स आम्ही खूप खेळायचो. सगळी आमची टीम जी होती प्रत्येक डिपार्टमेंट वाईज. सो एज्युकेशन मी इंजिनियर आहे आणि त्यावेळी सुद्धा मोबाईल हे एवढे नव्हते. म्हणजे मला वाटतं मी 22 वर्षाची होईपर्यंत मोबाईलचं एवढं काही क्रेज नव्हती. त्याच्यामुळे तेव्हासुद्धा थोडं कमी ऑर्गॅनिक बट ऑर्गॅनिक एक एज्युकेशन सिस्टममधून मी आले आणि खूप एन्जॉय केलं माझं जे एंटायर करिअर जे एज्युकेशन होतं. आणि मुंबईवरून कणकवलीमध्ये स्विच करणं खूप डिफिकल्ट झालं होतं त्यावेळी मला. 1 वर्ष मला भरपूर ॲडजस्ट करावं लागलं. कारण ज्यावेळी तुम्हाला असे ग्रहतारे दाखवले जातात आणि अचानक तुम्ही SSPMमध्ये येता. असं नाही म्हणत आहे मी कॉलेज वाईट आहे, कॉलेज खूप सुंदर आहे. म्हणजे तुम्हाला रिसॉर्टवर राहिल्यासारखा फील होईल त्या कॉलेजमध्ये. बट आजूबाजूला काहीच नाही आहे ना, की मुंबईला एक सवय असते बाबा संध्याकाळी उठून इकडे जा, इडली खा, हे खा, ते खा. तसं काही ऑप्शन्स नसायचे किंवा फिरायचे ऑप्शन्स नसायचे. सो त्यामुळे मला आणि माझे जे फ्रेंड्स झाले होते बेसिकली मुंबईमध्ये जाऊन ते सगळे फ्रेंड्स माझ्या सुटले. त्याच्यामुळे मला खूप वाईट वाटायचं. पहिलं 1 वर्ष ते वाईट वाटूनच गेलं. बट पुढचे 2 वर्ष मी पूर्णपणे अपडाऊन करून क्लिअर केली होती. म्हणजे थोडक्यात तुझ्या जी मैत्रीबंध तुझे जे झाले मुंबईत निर्माण झाले, मग त्याच्यामध्ये काही याचा समस्या नव्हती की बाबा माझं गाव बदललं वगैरे. मित्रांचा शेवटी आपण जेव्हा माणसं आहोत, माणसांची जेव्हा मग ह्याच वेळी मी येतो की जेव्हा तू पहिल्यांदा मालवणातून मुंबईला गेलीस तेव्हा मालवणचे मित्रमैत्रिणी जे होते मग त्यांच्यापासून लांब गेल्यानंतर असंच फिलिंग आलेलं का? हो. मालवणचे मित्र नाही म्हणू शकत, जास्त मित्र नव्हते मला. पण मैत्रिणी भरपूर होत्या. ज्यावेळी मी इथून मुंबईला गेले, मुंबई मला लहानपणापासूनच खूप आवडते. त्याच्यामुळे तेवढा त्रास झाला नाही असं मी म्हणेन त्यावेळी. मैत्रिणी ऐकत असतील आता त्या सगळ्या. तेव्हा मी लहान होते आणि प्रत्येक जणाने आपलं आपलं करिअर चूज केलं होतं. त्यांना कुणाला काय करायचं आहे. आणि असं नव्हतं की मी मालवणमध्ये कधी येणारच नाही. मी मालवणमध्ये येऊन जाऊन भरपूर होते. सुट्टी पडली मालवण, काही छोटीशी सुट्टी असली मालवण. सो आणि हाफ ऑफ माय फ्रेंड्स दे वर देअर इन मुंबई.
फॉर एज्युकेशन. सो जेव्हा पण मला त्यांची आठवण यायची आम्ही दादरमध्ये भेटायचो, त्याच्यामुळे असं काही जाणवलं नाही तेव्हा. हां, माझ्या एक दोन खास मैत्रिणी ज्या इथे होत्या, जसं जयश्री सरनाईक आणि दिव्या जामसांडेकर, या दोघीजणी माझ्या खूप खास मैत्रिणी होत्या. सो कुठे ना कुठे मी त्यांना मिस करायचे. आणि अजूनही माझं इथे कितीही वर्षाने आले आणि मी कितीही मोठी झाले, तर माझी पहिली सायकल आहे, ज्या दिवशी मी येते त्या संध्याकाळी मी दांडीवर जाते. आम्ही म्हणजे मैत्रिणी सगळ्या दांडीवर जातो फिरायला. आता तर बेसिकली दिव्याच दांडीवर गेली असल्यामुळे मला तिथेच जाण्याशिवाय भाग नाही, बट जातो. असं ते ते कल्चर मी विसरू नाही शकत, कारण ती अजूनही एक काय म्हणतात, एक रिच्युअल सारखं आम्ही ट्रीट करतो त्याला. सो मला कधी त्रास नाही झाला इथून मुंबईला जाताना, कारण मुंबई ही माझी फेवरेट सिटी आहे. माझ्या कुठेतरी थिंकिंग प्रोसेसला ती नेहमी मॅच करायची. लहानपणापासून मी सगळ्यांपेक्षा माझं वेगळं थिंकिंग होतं, कारण माझ्या आईबाबांनी मला तेवढं व्यक्तिगत स्वातंत्र्य दिलं आहे विचार करायचं. एका शेलमध्ये मी कधीच वाढले नाही. त्याच्यामुळे नेहमी ह्याच्या पुढे काय हा विचार माझ्या डोक्यात असायचा. त्याच्यामुळे मुंबई हे एक तुम्ही म्हणू शकता मीडियम होतं मला टू प्रोग्रेस. आणि जशा माझ्या इथे कल्चरल ॲक्टिव्हिटीज चालू राहिल्या, तशा माझ्या कॉलेजमध्ये सुद्धा कल्चरल ॲक्टिव्हिटीज चालू असायच्या. त्याच्यामुळे इकडे कुठे जी काय मी स्वतःहून पुढे 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 करून जे करत होते, त्याचा मला कुठे ना कुठे मुंबईमध्ये पण उपयोग झाला. सो बिझी होऊन गेलं आयुष्य पूर्ण. आता अकॅडमिक नंतर आता पुन्हा मी येतो बीच टेनिस. आता बीच टेनिसकडे तू जेव्हा वळलीस, हा ब्राझिलियन गेम, म्हणजे जो ब्राझिलियन ओरिजिनचा गेम, म्हणजे आपण जेव्हा आपल्या मुलाखत सुरू होण्यापूर्वी त्याशी बोललो तेव्हा मला तो याची आपण पार्श्वभूमी तू सांगितलीस. मग अशा खेळामध्ये तू जरी आपण शालेय आपल्या टोपीवाला हायस्कूल असेल किंवा इथल्या आपल्या विभागीय असतील, जिल्हास्तरीय असतील किंवा राज्य लेवल असेल, तिथेही हा खेळ ऐकला नव्हता. त्या खेळाचं साधारण स्वरूप बॅडमिंटन टेनिससारखं होतं, पण प्रत्यक्षात हे खेळताना म्हणजे हा इथे तुला इंट्रोड्यूस कोणी केलं ते सांगावंस, आणि हा खेळतानाचा अनुभव, या खेळतानाचा जो टफनेस होता तो तुला इतर खेळांपेक्षा कसा वाटला? सो बीच टेनिस हा गेम टेनिस आणि व्हॉलीबॉल या गेमचं एक कॉम्बिनेशन तुम्ही म्हणू शकता. आणि बॅडमिंटनसुद्धा एक रॅकेट स्पोर्ट्समध्ये असल्यामुळे त्याची नियमावली ही या रॅकेट स्पोर्ट्स आणि व्हॉलीबॉल यांसारखीच येते. व्हॉलीबॉलचं मला स्टेट लेवलची माझी पार्श्वभूमी असल्यामुळे, आणि बॅडमिंटनमध्ये मी चांगली खेळते बॅडमिंटन. मी कधी बॅडमिंटन त्या लेवलला खेळली नाही, बट अदरवाईज माझं बॅडमिंटन खूप स्ट्रॉंग आहे, बिकॉज मी बाबांसोबत भरपूर खेळायचे किंवा आमचं असं चालू असायचं. असं खेळून खेळून मला ती बॅडमिंटनची प्रॅक्टिस आहे. आपण म्हणू शकतो गल्लीतलं बॅडमिंटन. ठीक आहे. ज्यावेळी सो हा पहिल्यांदा हा स्पोर्ट्स ज्यांनी मला इंट्रोड्यूस केला ते म्हणजे विश्वजित सांगळे आणि उन्नत सांगळे. आणि हे दोघेही इंटरनॅशनल बीच टेनिस प्लेयर आहेत ऑलरेडी. विश्वजित सांगळे हे स्वतः इंटरनॅशनल टेनिस प्लेयर आहेत, आणि उन्नत सांगळे हे इंटरनॅशनल बीच टेनिस प्लेयर आहेत. हे दोघे सख्खे भाऊ आहेत, आणि ते माझे खूप चांगले फ्रेंड्स म्हणू शकता तुम्ही. आणि त्यांची एक कंपनी आहे एस्परर स्पोर्ट्स इव्हेंट मॅनेजमेंट नावाची. सो जे मुंबईमध्ये स्पोर्ट्स रिलेटेड इव्हेंट करतात, सो त्याच्यामध्ये ते लोक बॅडमिंटन, कराटे किंवा फुटबॉल ह्यासारखे इव्हेंट्स हे लोक अरेंज करतात. मोठ्या पातळीवर हे होतात गेम. सो पुण्याची जेव्हा स्टेट लेवल चॅम्पियनशिप चालू होती, एस्परर ज्याला होस्ट करत होता, त्यावेळी रात्रीचे आम्ही सगळ्या चॅम्पियनशिप झाल्यावर खेळायचो. सो कुठे ना कुठे हे दोघे जण ऑब्झर्व करायचे मला खेळताना की ही चांगली खेळते. आणि उन्नत जो आहे तो खूप इंथुझियास्टिक आहे जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी येतात. सो त्यावेळी त्याच्या डोक्यात प्लॅन होता की मला ही टुर्नामेंट खेळायची, आणि कुठेतरी त्यावेळी अनाऊन्समेंट झाली होती या टुर्नामेंटची की पुढच्या वर्षी वर्ल्ड कप होतं आहे बीच टेनिसचा इटलीमध्ये. सो त्यावेळी त्याने त्याचे संपूर्ण टीम गोळा करायला स्टार्ट केली. आता इंडियामध्ये किंवा असं म्हणाल तुम्ही महाराष्ट्रामध्ये बीच टेनिसचं अवेअरनेस इतकं नाही आहे. आपल्याकडे बीचेस खूप चांगले आहेत, पण याचा अवेअरनेस नाही आहे. फेडरेशन एक चेन्नईमध्ये आहे जे बीच टेनिसला सपोर्ट करतं, आणि ज्याचे आपले नॅशनल लेवल्स चेन्नईमध्ये होतात, पॉंडिचेरीमध्ये. आणि सेकंड महाराष्ट्राचं जे असोसिएशन ओन करतात ते हे दोघे भाऊ करतात. सो त्यांनी कुठेतरी सिलेक्शन्स घ्यायला स्टार्ट केले, आणि मला त्यांनी विचारलं की तू खेळू शकतेस का, जर आम्ही तुला त्या लेवलला ट्रेन करतोय. तर माझ्यासोबत शांभवी म्हणून आहे आणि वेदांत, हे
तिघे जण आम्ही एकदम नवीन असे होतो या गेमसाठी. सो प्रत्येक सॅटर्डे संडे मधला वार सकाळी जुहू बीचला जायचं किंवा चौपाटीवर जायचं, जिथे कुठे अवेलेबल मिळेल, हार्ड कोर्टवर प्रॅक्टिस करायची, टेक्निक शिका. सो ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी आम्हाला शिकवल्या. जवळपास 6 ते 7 महिने आम्ही त्याच्यात ट्रेन झालो. अपार्ट फ्रॉम दॅट, ज्यावेळी तुम्ही बीच टेनिस खेळता त्यावेळी तुमचा फिजिकल फिटनेस हा खूप इम्पॉर्टंट आहे. फिजिकल फिटनेस म्हणजे काय, तर तुमची स्ट्रेंथ, पायामधली स्ट्रेंथ, हातामधली स्ट्रेंथ, शोल्डर लेवल स्ट्रेंथ, त्यासाठी तुम्हाला कंटिन्युअस एक हे वर्कआउट करावा लागतो, जो त्या गेमसाठी बनलेला आहे. जसं स्ट्रेंथ ट्रेनिंग असतं, क्रॉसफिट्स आहेत, त्याच्यानंतर स्ट्रेंथ ट्रेनिंगमध्ये सुद्धा भरपूर सारे कॅलिस्थेनिक किंवा स्ट्रेचिंग्सचे वेगळे प्रकार आणि कार्डिओजमध्ये वेगळे वेगळे प्रकार हे तुम्हाला प्रॅक्टिसमध्ये ठेवावं लागतात. कारण ह्या गेममध्ये जेवढी चपळता इम्पॉर्टंट आहे तेवढाच बॅलन्स आणि तेवढी स्ट्रेंथ खूप लागते. कारण तुम्ही तो गेम वाळूमध्ये खेळता आणि प्रत्येक ठिकाणची वाळू ही काय सेम नसते. आता मालवणची वाळू खूप सॉफ्ट सँड आहे, व्हाईट सँड आहे, पण ज्यावेळी आम्ही मुंबईमध्ये खेळत होतो ती मीडियम होती, कारण पाऊस होता, पावसामुळे ती ओली व्हायची. आणि ज्यावेळी मी ॲक्च्युली इटलीला खेळायला गेलो त्यावेळी ती जी सँड होती ती लिटरली जाडी रेती होती, ज्याच्यामध्ये तुम्ही पाय तुमचा गुडघ्याच्या थोडासा खालपर्यंत रुतायचा. म्हणजे लिटरली एवढं तुम्हाला त्याच्यातून बाहेर काढून तो बॉल हिट करणं हे खूप चॅलेंज आहे आणि यासाठी तुम्हाला स्ट्रेंथ ही लागतेच. सो जेव्हा मी बीच टेनिससाठी ट्रेन होत होते त्यावेळी मी कुठे ना कुठे स्वतःला फिजिकली फिटसुद्धा ठेवत होते. फिजिकल फिटनेस हा माझा कायम होता, तो कधीच थांबला नाही. पण त्याचं ट्रेनिंग हे वेगळ्या लेवलला माझं सुरू झालं. कमीत कमी 3 ते 4 महिने मी पर्सनल ट्रेनिंगवर गेली. पर्सनली मला माझ्या गुरूंनी ट्रेन केलं. हर्षल सालोखे आणि हर्षदा मॅम हे दोघेजण खूप मोठे ट्रेनर्स आहेत मुंबईमध्ये. सो त्या लोकांनी आम्हाला ट्रेन केलं की तुम्ही फिजिकली फिट व्हा. आणि असा हा जो प्रवास होता, याच्यानंतर आम्ही कुठेतरी, मी तरी म्हणेन 50% या गेमसाठी पात्र होतो. कारण एवढ्या मोठ्या लेवलला खेळणं आणि 37 कंट्रीजमध्ये तुम्हाला एक रिप्रेझेंट करणं ही आमच्यासाठी कुठे ना कुठेतरी मोठी गोष्ट आहे. ह्या गेमचा तेवढासा अवेअरनेस नव्हता, बट आम्ही तो अवेअरनेस करून दिला. जसं आम्ही गेमच्या आधी थोडे दिवस आम्ही मालवणमध्ये सुद्धा टोपीवालाच्या स्टुडंट्ससाठी एक अवेअरनेस सेशन ठेवला होता, जिथे आम्ही इथे त्या लोकांना ट्रेनिंग दिलं होतं एका दिवसाचं, टोपीवालाच्या मुलांना, की या गेममध्ये आम्हाला बघायचं होतं की कसा हा गेमचा प्रतिसाद आहे किंवा कसं आम्ही याला डेव्हलप करू शकतो, किंवा आम्ही जर असोसिएशन स्टार्ट करतोय तर यामध्ये आम्ही किती प्लेयर्सना घेऊ शकतो. कारण आपल्याकडे एवढे सुंदर बीच आहेत आणि त्याचा कुठे ना कुठेतरी उपयोग चांगल्या लेवलला व्हायला पाहिजे. जर नॅशनल स्विमिंग चॅम्पियनशिप आपल्याकडे होते तर बीच टेनिस का नाही, हा नेहमी माझ्या डोक्यात फॅक्टर होता. त्याच्यामुळे मी त्या दोघांनी भावांना ओढत इथे आणलं की तुम्ही मालवणमध्ये चला, पहिला माझ्या शाळेसोबत आपण एक करूया आणि मग आपण पुढे याचा विचार करूया हा गेमला कसा वाढवायचा आहे. आता हा एक दीर्घ प्रवास नेटकेपणाने सांगितलास तू. मग जेव्हा याच्यामध्ये यश मिळतं आहे किंवा आता तुला जे यश मिळालेलं आहे त्या दरम्यान नंतर आता तुझं करिअर, म्हणजे याच्यात तुझ्या करिअरकडे आता आपण वळूया. कारण ही आपली मुलाखत मालिका आहे, तिथे आपण या गोष्टीचं पण महत्त्व आहे की ओव्हरऑल डेव्हलपमेंट आणि वेगवेगळी आव्हानं, जो संघर्ष प्रत्येक माणसाचा घडत असतो आणि एका वेगवेगळ्या स्तरांवर. मग अशी तू जसं सांगितलंस की हा इथे असं आहे, पुढे काय आहे, अशा तुला वेगवेगळे अनुभव आले. मग तुझी करिअर काय आहेस ती सांगावीस आणि ती तू कशी निवडलीस ते सांगावं. सो ज्यावेळी मी इंजिनिअरिंग केलं त्यानंतर व्हॉट नेक्स्ट आफ्टर म्हणजे आफ्टर बिकम अन इंजिनियर. सो हा प्रश्न मला सगळ्यांना जसा पडतो तसा मलाही पडला की आता आपण काय केलं पाहिजे. सो 2 वर्ष तर मला डिसाईड करण्यात गेली की मला नक्की काय करायचं आहे आयुष्यात, की मला खरंच इंजिनिअरिंगमधनं पुढे जॉब करायचं आहे की मला दुसरं काही गोष्टींवर काम करायचं आहे. सो आणि भरपूर सारी चॅलेंजेस येत गेली त्यावेळी माझ्या आयुष्यामध्ये. भरपूर सारं इमोशनल लेवलला किंवा फिनॅन्शियल लेवलला मी स्ट्रगल करू लागले. आणि कुठे ना कुठे मुंबईमध्ये असल्यावर तुम्हाला ही जाणीव होते, कारण मुंबईमध्ये राहणीमान हे तितकंसं इझी नाही आहे. टेकिंग ऑल द एक्सपेन्सेस इन टू कन्सिडरेशन, हळूहळू मी
वेगळे वेगळे कोर्सेस केले जे इंजिनिअरिंगच्या रिलेव्हंट होते. म्हणजे कोणतरी सांगायचं अरे हा कोर्स कर, हा खूप चांगला कोर्स आहे. कोणतरी सांगायचं हा कोर्स कर, हा खूप चांगला कोर्स आहे. हे अनुभव येतातच, कोण ना कोण तुम्हाला येऊन काय काय सांगतं आणि तसं मी कोर्स करत गेले आणि त्याच्यानंतर आफ्टर 2 इयर्स एकदा एक ड्राईव्ह होता. त्यावेळी मी एका ड्राईव्हला गेले होते जिथे ओपन MNCचा ड्राईव्ह असतो. मी इंटरव्ह्यूज दिले. त्याच्यानंतर तिकडे काय माझं सिलेक्शन झालं नाही. पण मग माझा पहिला जो माझा जॉब होता तो फक्त माझ्या भावा थ्रू एका कंपनीमध्ये, म्हणजे एका कंपनीमध्ये मी सर्व्हिस डेस्क इंजिनियर म्हणून लागले. आणि वेगळा एक्सपिरियन्स होता तो. माझा पहिला जॉब होता. 2017 साली मी चालू केला होता. आणि सर्व्हिस डेस्क इंजिनियर म्हणजे ट्रॅव्हलेक्स नावाची एक कंपनी आहे जी करन्सी सोल्युशन्स प्रोव्हाइड करते. त्यासाठी मी सपोर्ट देत होते, सपोर्ट रिसोर्स होते. सो छोट्या छोट्या क्वेरीज हँडल करणे किंवा इन्फ्रास्ट्रक्चर मॅनेज करणे कंपनीचं, ह्याचे काही भाग माझ्याकडे होते. आणि 1 वर्षानंतर मला असं रिअलाईज झालं की हे मी आयुष्यभर नाही करू शकत. सर्व्हिस डेस्क हा माझा विषय नाही आहे. कारण मी नेहमी लीड करायला मला आवडतं. मला घोळक्यात फिरायला नाही आवडत, मला नेहमी लीड करायला आवडतं. जसं माझ्या बाबांचाही तसाच स्वभाव आहे, तसाही माझाच आहे की मी घोळक्यात नाही राहू शकत. मला कुठेतरी फ्रंट एंड लागतो. मग मी हळूहळू दुसऱ्या कंपनीजचे इंटरव्ह्यूज द्यायला स्टार्ट केले. मला लगेच कॅपजेमिनीमध्ये जॉब मिळाला आणि कॅपजेमिनीमध्ये खरं तर माझं करिअर घडलं. कारण कॅपजेमिनीमध्ये एवढ्या वेगळ्या लेवलचे फ्रेंड्स झाले असं तुम्ही म्हणू शकता. कंपनीजमध्ये फ्रेंड्स कधी होत नाहीत, पण माझा ॲक्च्युली फ्रेंड्स कंपनीमध्ये खूप चांगले झाले. जिथे आम्ही जवळपास 11 सर्टिफिकेशन्स घेतली वेगळी वेगळी एकत्र सिक्युरिटीमध्ये. आणि त्या सर्टिफिकेशन्समुळे कुठे ना कुठे मला इन्फॉर्मेशन सिक्युरिटी हा जो सेक्टर आहे इथे मला काम करायला मिळालं जेव्हा मी कॅपजेमिनीमध्ये होते. आणि अचानक मला एका जनरल इलेक्ट्रिक नावाची जी कंपनी आहे, म्हणजे कॅपजेमिनीची स्वतःची एक म्हणू शकता तुम्ही चाइल्ड ब्रांच, जिथे ते लोक सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतात जनरल इलेक्ट्रिकला, तिथे मला आणि माझ्या एका फ्रेंडला सिलेक्ट केलं त्या प्रोजेक्टमध्ये. सॉरी. आणि त्या प्रोजेक्टमध्ये ज्यावेळी सिलेक्ट केलं, जवळपास 6-7 महिने आम्हाला एक ट्रेनिंग दिलं की तुम्हाला याचा कंप्लायन्स बघायचा आहे, तुम्हाला गव्हर्नन्स, रिस्क अँड कंप्लायन्स या सेक्टरमध्ये पूर्ण आता काम करायचं आहे. म्हणजे राईट फ्रॉम टेकिंग केअर ऑफ सर्व्हर्स टिल नेटवर्क किंवा रिसोर्सेस कंप्लायंट आहेत की नाही, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला चेक करायच्या आहेत. आणि ते करता करता अचानक माझ्या मॅनेजरने डिसाईड केलं की आता हे लोक ट्रेन झालेत, आता मी सोडून जातो. आणि ज्यावेळी ते सोडून गेलेत त्यांना 12 वर्षाचा एक्सपिरियन्स होता आणि मला तिथे गव्हर्नन्स लीड केलं. म्हणजे मी कुठे 2 वर्ष एक्सपिरियन्स आणि गव्हर्नन्स लीड या पोझिशनला मला तिथे म्हणजे त्यांनी प्रमोट केलं. आणि पूर्ण कंपनीचा जो भार होता GEचा, जनरल इलेक्ट्रिकचा, ग्लोबली, तो माझ्यावर त्यांनी टाकला. आणि म्हणतात ना की तुम्हाला समुद्रात ढकललं की तुम्ही पोहायला शिकता. माझी परिस्थिती तशीच होती. मला ढकललं होतं अक्षरशः. आणि मी क्लूलेस होती की मी हे कसं मॅनेज करणार आहे आणि हे कसं मी चॅलेंज ॲक्सेप्ट करू. कारण जो माणूस आधी होता त्याला एवढ्या वर्षाचा एक्सपिरियन्स आहे या डोमेनमध्ये. पण हळूहळू परिस्थितीने मी सगळ्या गोष्टी शिकत गेले. जवळपास 3.5 ते 4 वर्ष मी त्या कंपनीमध्ये होते. रोल माझा वर्सटाईल होता. खूप मोठ्या लेवलला मोठ्या लोकांसोबत मी काम करत होते. माझ्या एजचे कोणीच नव्हते. सगळे अबाव 45-46 अशी लोकं होते. म्हणजे खूप जास्त मोठ्या लेवलची लोकं. आणि त्यांच्यासोबत काम करताना कुठे ना कुठे मी त्यांच्या क्वालिटीज ॲडॉप्ट केल्या. आणि ज्यावेळी त्यांच्या क्वालिटीज ॲडॉप्ट केल्या आणि जेव्हा मला वाटलं की मी आता खूप जास्त कम्फर्ट झोनमध्ये आले ह्या कंपनीच्या आणि इथून माझी प्रोग्रेस जास्त वेळ नाही होऊ शकत, त्यावेळी मी स्विच करून आता ज्या कंपनीमध्ये आहे, ॲक्सेंचर प्रायव्हेट लिमिटेड, वेअर आय एम ॲज अन इंडिपेंडंट ऑडिटर, जिथे मी ग्लोबली ऑडिट करते, नॉट जस्ट एशिया. जिथे मी पूर्ण वर्ल्डमध्ये जेवढ्या कंट्रीज आहेत तिकडचे वेंडर्स आम्ही ऑडिट करते. माझं स्ट्रक्चर तसं असतं. प्लस बिंग अन ऑडिटर, मी स्वतः इन्स्ट्रक्टर आहे ऑडिटची, जिथे मी गव्हर्नन्स, रिस्क अँड कंप्लायन्स हा विषय शिकवते मुलांना. जसं कंपनीचा स्टँडर्ड्स आहेत, ISO 27001 हा एक स्टँडर्ड आहे जो प्रत्येक कंपनी रिस्क अनालिसिससाठी यूज करते किंवा रिस्क मॅनेजमेंटसाठी यूज करते. 31001 फ्रेमवर्क बोलतो त्याला आम्ही, किंवा सॉक्स ऑडिट्स बोलतो. सो हे जे विषय ते मी स्वतःहून शिकले, त्याच्यात मी स्वतःहून ऑडिटिंगमध्ये गेले
आणि हळूहळू विथ एक्सपिरियन्स मी आज लीड पोझिशनला आहे ॲक्सेंचरमध्ये. सो करिअर हे माझं नेहमी माझ्यासोबत राहिलं आहे आणि त्याला मी नेहमी एक पॉझिटिव्हली बघितलं आहे. असं नाही की नाही हे माझ्याच्याने होणारच नाही आहे कधी, हा मी कधीच विचार करत नाही आयुष्यात. नेहमी जे चॅलेंज आहे ते ॲक्सेप्ट करूनच चालायचं. आणि हे गुण जे आहेत हे माझ्या मी आईवडिलांकडनं नेहमी बघत आले लहानपणापासून, की नाही नाही म्हणायचं, त्याच्यात उडी मारायची, पोहता येतं आहे की नाही, पुढे जाता येतं आहे की नाही हे बघायचं. हळूहळू टेक्निक आपण डेव्हलप करतोच त्या. मग कारण जेवढी गोष्ट वाचवण्याची असते स्वतःला त्यावेळी मग तुम्ही कसंही वाचवता. सो हे नेहमी थॉट माझ्या डोक्यात असायचा. म्हणजे आता सर्वायवलचा तो एक वेगळाच तुझा पूर्ण प्रवास तो सांगितलास आणि प्लस संदेश तू सांगितलास की आता ह्या करताना म्हणजे करिअर आणि आता स्पोर्ट्स या दोन गोष्टी क्लॅश होतात का कधी? म्हणजे तुला आता ज्या जाणवतात का की आता तू करिअर ग्लोबली तुझ्याकडे जबाबदारी आहेत, प्लस आता स्पोर्ट्समध्ये पण तो एक भारतासाठीचा एक थोडासा तो एक भार नक्की असणारच की अरे हा खेळात आपण गेलो आहे पहिल्यांदा, त्याच्यामुळे हा टिकून राहावा, किंवा तुझ्या ज्या स्पर्धा आहेत त्या आड येतात का कधी? म्हणजे याचा कधी क्लॅश होतो का? नाही, असं कधी होत नाही, थँक्स टू कोरोना. सॉरी टू से दॅट, बिकॉज कोरोनानंतर मोस्टली हायब्रिड स्ट्रक्चरमध्ये गेलं आहे कंपनीज. हायब्रिड मोडमध्ये आम्ही काम करतो, म्हणजे नॉट एव्हरी डे वी आर नॉट गोइंग टू ऑफिस. 2 days फ्रॉम ऑफिस, 3 days फ्रॉम होम असल्यामुळे आठवड्यातले जवळपास 5 दिवस स्वतःसाठी काहीतरी करायला मिळतात, स्वतःला डेव्हलप करायला मिळतात. मला असं वाटतं की कोरोना काळात जेवढा नुकसान झालं तेवढं माझं नुकसान मी कधी असं कन्सिडर नाही केलं की त्याचं नुकसान झालं, पण भरपूर फायदेही झाले. लोकांना स्वतःच्या गोष्टी आत्मसात करायला वेळ मिळाला त्या कोरोनामुळे. ही एक पॉझिटिव्ह नोट आपण घेऊन चालूया. भरपूर साऱ्या गोष्टी शिकता आल्या आणि माझ्यासाठी सुद्धा हेच होतं की हायब्रिड स्ट्रक्चरमध्ये असल्यामुळे माझे जे छंद होते, कुठे ना कुठे स्पोर्ट्स किंवा कुठे ना कुठे संगीत, ह्या 2 गोष्टी माझ्या अत्यंत आवडीच्या गोष्टी आहेत, त्या मी कुठेतरी जोपासू शकले. सो ज्यावेळी तुमचे छंद येतात त्यावेळी तुम्ही कसंही टाईम मॅनेज करता हे मला माहिती आहे. मग जरी पण मी बिझी असले तरी पण त्यातला थोडासा वेळ काढून जिमला जाणं, किंवा जर कधी प्रॅक्टिस असेल तर संडेचं त्या प्रॅक्टिस करणं, किंवा संगीताचा क्लास असेल तर 2 तास डेडिकेटेड त्या संगीताला देणं, किंवा दिवसातला थोडासा वेळ त्या रिवाईज करण्याला देणं, हे मला आवडतं. आणि कुठे ना कुठे ते माझ्या मेंदूला बिझी ठेवतं, त्यामुळे मला ते जास्त आवडतं. आणि ज्यावेळी तुम्ही बिझी असता, ज्यावेळी तुम्ही स्वतः फोकस्ड असता कुठल्या तरी गोष्टीत, मला असं वाटतं की भरपूर साऱ्या अपॉर्च्युनिटीज त्यावेळी अट्रॅक्ट होतात. ज्यावेळी तुम्ही सतत पुढे जाण्याचा विचार करता, ज्यावेळी तुम्ही अपॉर्च्युनिस्ट असता, ज्यावेळी तुम्ही विचार करता की ही अपॉर्च्युनिटी माझ्याकडे आली पाहिजे किंवा मी अजून स्वतःला डेव्हलप केलं पाहिजे, त्यावेळी कुठे ना कुठे युनिवर्ससुद्धा काम करत असते त्या गोष्टी तुम्हाला प्रोव्हाइड करण्यासाठी. आणि हे नेहमी माझ्या आयुष्यात घडत गेलं आहे. माझा आत्तापर्यंतचा एक्सपिरियन्स आहे. जेव्हा पण मी मनापासून देवाकडे काय मागते की मला हे हवंच आहे, आणि मी तेवढंच मॅनिफेस्ट करते पॉझिटिव्हली की हे मला हवंच आहे, आणि त्या गोष्टी माझ्या आयुष्यात येतात. असं नाही मी त्यांना ओरबाडून घेत, पण माझ्याकडनं मेहनत करून घेतात आणि त्या गोष्टी माझ्याकडे येतात. सो एवढंच सांगेन की बी अपॉर्च्युनिस्टिक राहा. एक गोल ठेवा आयुष्यात काहीतरी करण्याचा. मोठा नाही आहे, मला मोठं लीड करायचं आहे किंवा मला ॲक्टरच बनायचं आहे किंवा मला आंत्रप्रेनरमध्ये एकदम मोठ्या लेवलला काहीतरी कामगिरी करायची नाही. छोट्याशा गोष्टीपासून तुम्ही स्टार्ट करू शकता. आणि ज्यावेळी बीच टेनिस म्हणते, आता हा माझा स्टार्ट आहे. आत्ता कुठे मी स्टार्ट केलं आहे ॲट दी एज ऑफ 31 आय स्टार्टेड प्लेईंग बीच टेनिस, विच इज एंटायरली न्यू गेम. आणि मला अजिबात वाटत नाही की माझे कुठे पाय दुखत आहेत किंवा बाबा आता मी 31ची झाले, मला जमत नाही आहे. कारण ती आवड असल्यामुळे त्या गोष्टी मॅनेज होत आहेत. आणि 31 मला असं वाटतं इज न्यू 21 फॉर मी. खूप छान. तू आता या दरम्यान पालकांचा हे केलं, तर आता असं म्हणू शकतो आपण की पालकांनी या इथे एक तुझं सांगितलं की पालकांना तू इथे नको, कुठेतरी आणखीन डेव्हलपमेंट असं म्हणलेलं होतं. पण त्यानंतर पुन्हा कधीतरी मालवणमध्ये या दोन्ही तुझ्या म्हणजे आता ज्या करिअरमध्ये तू आहेस त्या दृष्टीने तो कॉर्पोरेट वर्ल्ड आहे आणि स्पोर्ट्स पण हा थोडासा कॉर्पोरेट स्पोर्ट्ससारखाच आपण म्हणू शकतो आहे, पण सिरियसली आता आपण तो घेतला जातो आहे.
मालवणसाठी याचा काय म्हणजे तू मगाशी तो सांगितलास एक कुडपवाला स्कूल आणि हा एक पहिली ती हे आपण इंट्रोडक्शन केलेलं आहे, इंडक्शन म्हणूया आपण, तर ते झालेलं आहे. मग आता तुझ्या करिअरच्या संदर्भातला जो भाग आहे त्याच्या कधी मालवणच्या संदर्भात किंवा इथे किंवा तुझं जे रेस्टॉरंटचा जो तो एक हे आहे त्यामध्ये कुठेतरी मालवण हे असेल का कन्सिडरेशनमध्ये? मालवणमधली मुलं म्हणा किंवा मालवणमधले कोणी तू ऑपॉर्च्युनिस्टना हंटिंग करणार का तू? अशा ऑपॉर्च्युनिटीज कोण असतील तर? अ, खूप छान प्रश्न होता हा. डेफिनेटली ज्यावेळी मी विचार करते ह्या सगळ्या गोष्टींचा की टू रन माय ओन शो, त्यावेळी मी नेहमी माझ्या आजूबाजूच्या लोकांना कन्सिडर करून चालते. कारण ज्यावेळी बीच आता फॉर एन एक्झाम्पल जेव्हा बीच टेनिसची गोष्ट आली, आता उन्नत आणि विश्वजित यांच्याकडे भरपूर सारे ऑप्शन्स होते, पण मी त्यांना कसंही करून मालवणातच करायचं आहे ह्यासाठी प्रमोट केलं. कारण आपली मुलं कुठेतरी पुढे गेली पाहिजेत, त्यांना कुठेतरी चांगला प्लॅटफॉर्म मिळाला पाहिजे. इफ आय एम थिंकिंग अबाउट रेस्टॉरंट बिझनेस और कुठलाही कंपनीचा जर मी विचार करते, तर पहिले 10 किंवा पहिले 15 रिसोर्सेस मी इथूनच घेऊन जाणार, जे वेल ट्रेन्ड असतील. कारण आपल्याकडे खूप हुशार मुलं आहेत असं मला वाटतं. जेव्हा मी स्वतः जर मी किंवा माझी जी बॅच आहे, खूप सक्सेसफुल बॅच तुम्ही म्हणू शकता, जे आम्ही 10वी पासआउट झालेलो आहे. जसे मी म्हणत होती की स्नेहल तिनईकर, मधुरा काटकर, हे लोक त्यांच्या लेवलला खूप मोठे आहेत. म्हणजे स्नेहल स्वतः ससून हॉस्पिटलमध्ये मोठ्या लेवलला डॉक्टर आहे गायनॅकची, किंवा मधुरा काटकर ही सुद्धा डॉक्टर आहे. अजून माझ्या ज्या फ्रेंड्स आहेत, जयश्री सरनाईक म्हणा, किंवा बाकीच्या ज्या मैत्रिणी होत्या आमच्यासोबत, काही लोक बिझनेसमध्ये आहेत, काही लोक मोठ्या लेवलला आहेत जॉबमध्ये. सो मालवणमधून आम्ही गेलो याचं आम्हाला कधीच असं वाटलं नाही की आम्ही एका छोट्या गावातून पुढे जातो आहे. कारण आमच्या शाळेने आम्हाला खूप छान अपॉर्च्युनिटी दिली होती. प्रत्येक वेळी सामोरं जायची, प्रत्येक वेळी प्रत्येक गोष्टीला फेस करायची, आणि कुठे ना कुठे ते आम्हाला हेल्प झालं. आणि आत्ताच्या मुलांना झालं आहे असं की मीडिया, सोशल मीडिया हा जो पार्ट आहे, जो जेवढा चांगला आहे तो तेवढा घातकही आहे. त्याच्यामुळे कुठे ना कुठे ही जी यंग जनरेशन आहे, ही AI किंवा ह्या सगळ्या गोष्टींना अधीन होत आहे. सो ज्यावेळी मी विचार करते या गोष्टींचा की आपण ह्या लोकांसाठी कसा एक प्लॅटफॉर्म निर्माण करू शकतो, त्यावेळी डेफिनेटली माझ्या डोक्यात मालवण हे असतंच. जर मी रेस्टॉरंट चालू करायला झालं तर 100 जर मी डिश करत असेल तर त्याच्यातला 20 डिश या मालवणी क्युझिन्सच्याच असणार आहेत. त्यामुळे मालवण हा विषय कधी रक्तातून जाणार नाही, तो भिनलेला आहे. आणि नेहमी इकडच्या लोकांना एक प्राधान्य देणं प्रत्येक ठिकाणी, हे मी करत आले आहे आताही आणि करत राहीन. कारण जेव्हा पण मी आता ज्या रोलला आहे त्या रोलला मी सांगत असते लोकांना की तुम्ही कोणी इंजिनिअरिंग पासआउट झालं आहे किंवा काय झालं आहे, तुम्हाला कंपनीजसाठी अप्लाय करायचं आहे, तुम्ही मला रेझ्युमे पाठवा, मी माझ्या कंपनीजना पुढे पाठवते, माझ्या HR फ्रेंड्स आहेत, काय आहेत, मी पुढे करते, जेणेकरून तुम्हाला चांगल्या अपॉर्च्युनिटीज मिळतील किंवा तुम्हाला एक किक स्टार्ट मिळेल. तू आता हा सगळा तुझा एक परिपूर्ण काजल कांदळगावकरनी आपल्याला करिअर या दृष्टीने आणि आपले छंद हेही आणि आपलं जो खेळाचा जो सिरियसली घेण्याचा भाग आहे त्या सगळ्याविषयी तू माहिती दिलीस. सज्जांकित ही आपली मुलाखत मालिका ही याच्यासाठीच आहेत की जी माणसं पुढे येऊन स्ट्राईक घेतात. तर तू असा जो स्ट्राईक घेतला आहेस तुझ्या जीवनामध्ये आणि त्या स्ट्राईक घेताना तू अनेक नॉन स्ट्रायकर्सना पण सोबत घेऊन त्यांनाही स्ट्राईक देण्याची तुझी इच्छा आहे हे तू आता सांगितलंस आणि ते सिद्ध होतं आहे तुझ्या बोलण्यामधनं. काजल, तुझ्या पुढच्या प्रवासासाठी आणि या दरम्यानच्या सगळ्या हे आपण तुला शुभेच्छा आहेतच. जाता जाता समारोपाला तुझा एक युवा पिढीला किंवा सर्वांनाच काय संदेश असेल? नेहमी शिकण्याची धमक ठेवा. लर्निंग हे तुम्हाला मरेपर्यंत करायचं आहे. जसं मी बोलले की बी अपॉर्च्युनिस्टिक, म्हणजे जर तुमच्या आयुष्यात एखादी अपॉर्च्युनिटी येते तर त्याला तुम्ही सोडू देऊ नका. तुम्ही तुमच्या स्वप्न बघायला शिका किंवा विजन ठेवा एक आयुष्यामध्ये जगण्याचं, की जेणेकरून तुम्ही जर बिझनेसमॅन नाही पण कुठेतरी छोटंसं स्वतःचं काहीतरी सेटअप करण्याची इच्छा ही जरी तुमच्या मनात निर्माण होत असेल तर त्या इच्छेला तुम्ही सपोर्ट करा, पॉझिटिव्ह राहा. आणि नेहमी जेव्हा तुम्ही ह्या वाटचालीस पुढे चालताय त्यावेळी कुठल्याही निगेटिव्ह गोष्टींचा विचार करू नका की काय होईल. कारण
ह्या सगळ्या गोष्टी हे गॅम्बलिंग आहे असं मला वाटतं. त्याच्यामुळे ह्या गॅम्बलला जर तुम्हाला सामोरं जायचं असेल तर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप पॉझिटिव्ह असलं पाहिजे, तुमच्याकडे चांगलं लर्निंग असलं पाहिजे, तुमचं वाचन खूप चांगलं असलं पाहिजे आणि बाहेरच्या जगाचं ज्ञान आणि त्यांना भिडायची ताकद ही जर तुम्हाला निर्माण करायची असेल तर तुम्ही एक्सप्लोअर करायला शिका हे मी सांगेन. कारण आज मी जेव्हा एक्सप्लोअर करते मल्टिपल बाहेरच्या कंट्रीज त्यावेळी मी तिकडच्या लोकांना बघते, तिकडच्या सवयी बघते किंवा तिकडच्या गोष्टी कशा होतात त्या मी बघते आणि त्याला कुठं ना कुठे ॲडॅप्ट करून मी जे आज बनले, मी म्हणेन की मी अजून 50% डेव्हलप झाली आहे. उरलेली 50% मी डेव्हलप व्हायची बाकी आहे आणि ते त्यावेळीच होईल ज्यावेळी मी रेस्ट ऑफ द कंट्रीज फिरेन आणि अपॉर्च्युनिटीज मला मिळतील, ज्या मी नेहमी शोधत असते टू ट्रॅव्हल अब्रॉड. त्याच्यामुळे जास्तीत जास्त शिकण्याचा प्रयत्न करा, चांगल्या गोष्टी. हे मी सांगेन रादर दॅन स्पेंडिंग युअर टाईम ऑन सोशल मीडिया किंवा उगाच एक्सप्लोअर करत बसणं. त्यापेक्षा दिवसाला कुठला एखादा चॅप्टर जर तुमच्या डोक्यात येतोय किंवा काहीतरी तुम्ही वाचताय, ज्यावेळी तुम्ही वाचाल त्यावेळी तुम्हाला एक हिंट मिळते की तुम्हाला काहीतरी नवीन सर्च करायचं आहे. गुगल हे खूप वाईड मेकॅनिझम आहे टू सर्च एनिथिंग यू वॉन्ट. यूज इट फॉर गुड कॉज. खूप धन्यवाद तुझा वेळ दिल्याबद्दल आणि तुझ्या पूर्ण करिअरसाठी आणि तुझ्या पूर्ण दोन्ही करिअरसाठी, स्पोर्ट्स अँड युअर होल लाईफ, सगळ्यांना शुभेच्छा. तर ही होती काजल कांदळगावकर आपल्यासोबत. आणि तिनं आता जो आपल्याला मालवणची एक मुलगी, जिनं आपली शाळा, जिनं आपलं कॉलेज, त्याचसोबत तिनं मुंबई, या सगळ्या गोष्टींचं एक कुशन तिला कसं मिळालं आणि त्या गोष्टींनंतर तिनं स्वतःला त्याच्यातून कसं डेव्हलप केलं हे तिनं सांगितलं. पण ते कुशन असतानासुद्धा जे स्ट्रगल आहेत त्याबाबतीतसुद्धा तिनं सांगितलं. त्या दरम्यान येणाऱ्या आपल्याला मनात येणार शंका आणि त्यावर आपण केलेली मात, आणि त्यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शिकण्याची धमक, हा शब्द तिनं वापरला. तर शिकण्याची धमक हा जी प्रेक्षकांसाठी किंवा जे युवक आहेत आपले सर्वांसाठी ती एक संदेश देऊन गेली आहे. सज्जांकित मालिकेचा सर्व प्रेक्षकांना मनापासून धन्यवाद.